नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाणे महापालिका निवडणूक 16,574 प्रत्यक्ष दुबार मतदार निष्पन्न. नमो भारत नमो ठाणे बॅनरवरून राजन विचारे यांचा भाजपावर हल्लाबोल. आणि 31 डिसेंबरसाठी ठाणे पोलीस सज्ज, 54 ठिकाणी नाकाबंदी. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादींची पडताळणी करून संभाव्य दुबार मतदारांची सखोल छाननी पूर्ण करण्यात आली आहे. या प्रक्रियेत एकूण 83,645 संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करण्यात आली आहे. मतदार यादी पडताळणीत 67,071 मतदारांची नावं आणि फोटो एकमेकांशी जुळत नाहीत. मात्र हे मतदार दुबार मतदार नसल्याचं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आले. त्यामुळे या मतदारांच्या नावासमोरील 2 स्टार चिन्ह हटवण्यात येणार असून या मतदारांना कोणत्याही अडथळ्याविना मतदानाचा हक्क बजावता येणार असल्याची माहिती उपायुक्त उमेश बिरारी यांनी दिली. ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण 83,645 संभाव्य दुबार मतदार असल्याची यादी निवडणूक विभागाच्या वतीनं जाहीर करण्यात आली. त्यामुळे या दुबार मतदारांच्या छाननीचं काम देखील सुरू करण्यात आलं होतं. दरम्यान मतदार यादीत नाव आणि फोटो पूर्णतः समान असलेले 16,574 मतदार प्रत्यक्ष दुबार असल्याचं स्पष्ट झालंय. अशा मतदारांच्या नावासमोर 2 स्टार चिन्ह कायम ठेवण्यात येणार असून सदर मतदारांच्या नावापुढे दुबार मतदार असा शिक्का मतदार यादीत असणार आहे. अशा मतदारांना मतदान केंद्रावर विहित नमुन्यातील हमीपत्र लिहून देऊन मतदान करता येईल. दुबार मतदान टाळण्यासाठी त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. संबंधित मतदारांना आपण एकाच ठिकाणी आणि एकदाच मतदान करत असल्याचं लेखी हमीपत्र दिल्यानंतर मतदानाची परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त उमेश बिरारी यांनी दिली. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखणं, दुबार आणि बनावट मतदानास आळा घालणं तसंच पात्र मतदाराचा हक्क सुरक्षित ठेवणं या उद्देशानं ही छाननी प्रक्रिया राबवण्यात आली. मतदार यादी अचूक आणि दोषमुक्त असणं लोकशाहीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं असल्यानं प्रशासनाकडून ही कार्यवाही काटेकोरपणे करण्यात येते. या सुधारणांमुळे ठाणे महापालिका निवडणूक अधिक पारदर्शक, विश्वासार्ह आणि सुरळीतपणे पार पडेल असा विश्वास प्रशासनानं व्यक्त केलाय. पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपानं ठाण्यात नमो भारत नमो ठाणे असे बॅनर्स लावलेत. त्यावरून शिवसेना नेते आणि माजी खासदार राजन विचारे यांनी आज खरपूस समाचार घेत भाजपाला सुनावले. नमो नव्हे तर हे शिवसेनेचेच ठाणं आहे. ठाणे आणि शिवसेना तसंच शिवसेना आणि ठाणे हे अतूट नातं असून बॅनरबाजी करणाऱ्या भाजपाला येथील जनता घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही असंही विचारे यांनी ठणकावलंय. या बॅनरबाजीवर शिवसेना पक्षाचे नेते राजन विचारे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपाला जोरदार तडाखे लगावले. ते म्हणाले की निवडणुका आल्या की भाजपालाही या गोष्टी आठवतात. हिंमत असल्यास विकासाचे बॅनर लावा. मोदींच्या नमो बॅनरचे राजकारण करून तुम्ही किती दिवस लोकांची फसवणूक करणार आहात असा सवालही विचारे यांनी केलाय. गेल्या 30 वर्षांपासून ठाणे आणि शिवसेना हे एक वेगळं नातं आहे. शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना हे एकमेव ब्रीदवाक्य राहिलंय. दरम्यान भाजपाच्या बॅनरबाजीचा नेटकऱ्यांनी देखील सोशल मीडियावर टीकेची झोड उठवली आहे. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाकडे चेहरा नाही, त्यामुळे यांना पंतप्रधानांचा फोटो वापरावा लागतोय. सर्व ठाणेकरांना ही गोष्ट खटकलेली आहे. ठाण्यात नमो ब्रँड नव्हे तर ठाकरे ॲडच चालेल असा विश्वास विचारे यांनी यावेळेला व्यक्त केला. साहेब, महापालिकेच्या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींना काय बारामतीपर्यंत ठाण्याचं नाव लिहिलं असं म्हणजे अहो 33 देशामध्ये नाव दिलेलं आहे. दखल घेतली, भ्रष्टाचारामध्ये नंबर 1. कळलं की नाही? 33 देशांनी दखल घेतलेली आहे. त्यांचं म्हणणं बंडखोरीची. सर, हिंदुस्थान बाळासाहेब ठाकरे असतील किंवा दिघे साहेब असतील, सर हे आमचे दैवत म्हणून राजकारण करणाऱ्या शिंदे गटाला आज ठाण्यात बॅनर लागले, तर शिंदे गट काय बोलायला तयार नाही किंवा काय हे करत नाही. पाय पुसून झाले का? त्यांना हे मान्य आहे की नाही त्यांनी पहिलं आधी प्रसारमाध्यमांना सांगावं. कळलं की नाही? हे जे बॅनर लागले ते त्यांना मान्य आहे, तेवढं त्यांनी सांगावं. आतापर्यंत शिवसेनेचे ठाणे म्हटलं जाईल, पण आता नमो ठाणे असं व्हायचं. तेच तर सांगतोय ना की आज तुम्ही बघितलं असेल, आज ठाणे महापालिकेची निवडणूक आहे आणि देशाच्या पंतप्रधानांना या ठिकाणी वापरला जाते, म्हणजे यांच्याकडे कुठलाही चेहरा नाही. आज तुम्ही बघितलं तर ग्रामपंचायतच्या निवडणुकीला सुद्धा त्या ठिकाणी तो चेहरा वापरला जातो. म्हणजे आज तुम्ही बघितलं असेल की कशा पद्धतीने हे चालू आहे आणि जनता उघड्या डोळ्यांनी बघते.
31 आणि नवीन वर्षाचं स्वागत स्वतःचा तसंच इतरांचाही जीव सांभाळून करा असं आवाहन ठाणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी केले. यंदा महानगरपालिका निवडणूक आणि नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस सज्ज झाले असून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या तसंच मद्यपी वाहन चालकांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. याकरता ठाणे पोलीस आयुक्तालयात 54 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून वाहतूक शाखेचे 739 इतका मनुष्यबळ तैनात करण्यात आले असंही उपायुक्त पंकज शिरसाट यांनी सांगितलं. 31 आणि नववर्ष स्वागतासोबतच यंदा ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील ठाणे महापालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका आणि भिवंडी निजामपुरा महानगरपालिका यांच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, सहपोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या निर्देशानुसार वाहतूक शाखेमध्ये 59 अधिकारी आणि 680 कर्मचारी असे एकूण 739 इतकं मनुष्यबळ तैनात केलं आहे. आयुक्तालय क्षेत्रात एकूण 54 ठिकाणी वाहतूक पोलिसांची नाकाबंदी असून यात येऊर, उपवन, दुर्गाडी, कटाई नाका, मुंब्रा, रांजणोली नाका ही ठिकाणं हॉटस्पॉट म्हणून चिन्हित केली आहेत. या ठिकाणी दारू पिऊन गाडी चालवणं, रस्त्यावर धांगडधिंगा घालणं किंवा सार्वजनिक ठिकाणी त्रासदायक वर्तन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. दरम्यान यंदा 2025 या वर्षात लोक अदालतीमध्ये 1,42,607 ई चलन कारवाई करण्यात आली असून एकूण 14,34,43,200 इतका दंड वाहन चालकांनी न्यायालयात भरणा केला आहे. 31 जवळ येत आहे तर त्या दृष्टीने वाहतूक शाखेने काय तयारी केली आहे? 31 साठी आपण जे काही बार ओनर्स असोसिएशन आहे त्यांची ऑलरेडी त्यांना नोटीस वगैरे दिलेल्या आहेत की जेणेकरून त्यांनी जे त्यांच्याकडे येणारे ग्राहक आहेत त्यांना त्यांनी प्रॉपरली ट्रीट करावं आणि बाहेर जाताना पिऊन कोणी गाडी चालवू नये याची दक्षता घ्यावी. त्यांच्यासाठी एक्स्ट्रा ड्रायव्हर्स असतील, टॅक्सीज असतील, ऑटो असतील याची व्यवस्था करण्याबाबत त्यांना नोटीस दिलेली आहे. 9 वर्षाच्या स्वागताला अनेक ठिकाणी हुल्लडबाजी होते, काही बाईक स्वार हे करतात, तर त्या दृष्टीने तुम्ही काय नाकाबंदी किंवा बरोबर. किती मनुष्यबळ? आपल्याकडे जवळपास 59 अधिकारी आणि 450 कर्मचाऱ्यांचा त्या दिवशी पूर्ण बंदोबस्त लागणार आहे. 51 ते 54 आपल्याकडे नाकाबंदी पॉइंट्स असतील ज्यांना ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस वगैरे केले जातील. गतवर्षीच्या तुलनेत असे मद्यपी चालक आणि आता सध्या तुमच्या कारकिर्दीत कारवाया किती झाल्या? यावर्षी जवळपास आतापर्यंत 13,350 केसेस झालेल्या आहेत. पण एकंदरीत डिसेंबरचा ट्रेंड बघितला गेला तर डिसेंबरमध्ये 646 आतापर्यंत केसेस झालेल्या आहेत. म्हणजे कुठेतरी ट्रेंड कमी होतोय असं दिसून येतंय. सर, महानगरपालिकेचा चुनाव पण हजारो मतदारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार प्रकाश बर्डे, प्रकाश पाटील, वर्षा मोरे, दीपा गावण यांनी आज प्रभाग क्रमांक 25 आणि प्रभाग क्रमांक 23 मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये सुमारे 10 ते 12 हजार लोक सहभागी झाले होते. या प्रसंगी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी वाजवा तुतारी, गाडा गद्दारी असा नारा दिलाय. आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, ठाणे महिलाध्यक्षा सुजाता देघाग यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रभाग क्रमांक 25 मधील उमेदवार प्रकाश बर्डे, वर्षा मोरे यांनी कळवा पूर्व येथून प्रचंड रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर दुपारी 12 वाजता प्रभाग क्रमांक 23 मधून प्रकाश पाटील आणि दीपा गावण यांची रॅली निघाली. या रॅलीतही प्रचंड जनसमुदाय एकवटला होता. या दोन्ही रॅलींमध्ये डॉक्टर आव्हाड देखील सहभागी झाले होते. या दोन्ही रॅली कळव्यातील घड्याळ चौकात एकत्र आल्या तेव्हा सबंध परिसर लोकांच्या गर्दीनं फुलून गेला होता. या प्रसंगी डॉक्टर जितेंद्र आव्हाड म्हणाले की अर्ज दाखल करताना उसळलेला जनसमुदाय पाहता लोकांना विकास हवा आहे हेच स्पष्ट होतंय. कळव्यातील मतदार हे विकासाला मतदान करणार असल्याचं दिसतंय. कळवा पूर्वेतील झोपड्यांवर जेव्हा कारवाई करण्यात येणार होती तेव्हा आपणच 4 तास अरेल रोको करून झोपड्या वाचवल्या होत्या. कधी काळी 8 ते 10 हजारात विकल्या जाणाऱ्या झोपड्या आता 15 ते 20 लाखात विकल्या जात आहेत. याला कारण कळवा विकसित होतोय. येथील पाण्याची, विजेची समस्या मार्गी लागली आहे. अगदी डोंगरपट्ट्यातील गल्ल्या देखील काँक्रीटच्या केल्या गेल्यात. वाहतूक कोंडीची थोडीफार समस्या असली तरी लवकरच नवे रस्ते तयार करून ती समस्याही मार्गी लावण्यात येणार आहे. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं नाव न घेता आव्हाड म्हणाले की आपले खासदार हुशार आहेत, ते डॉक्टर आहेत, पण ते सांगतात की घरगुती गॅसची वाहिनी अंबरनाथमधून आली आहे, पण ही वाहिनी ठाण्यातून आली आहे. आपणच तिचं स्वागत केलं होतं. जर ही वाहिनी अंबरनाथमधून आली असती तर कळव्यात आधी घरगुती गॅस पुरवठा झाला नसता.
क्लस्टरबाबत आव्हाड यांनी क्लस्टर आणून येथील गोरगरिबांचे घरसंसार उद्ध्वस्त करण्यास माझा विरोध आहे. एकाच बिल्डरला क्लस्टरच्या नावाखाली इथल्या जमिनी देऊन नवीन जमीनदारी पद्धत सुरू करण्यास माझा विरोध असणार आहे, असं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट साहेब अनेकांनी या ठिकाणी सोडून गेले आहेत, अनेक आमिष दाखवले जात आहेत. यामुळे कशा प्रकारे प्रचार असणार आहे आपला? ठीक आहे ना, लोकांना चॉकलेट दिली जातात, लोक चॉकलेट खातात. साहेब अजून किती दिवसामध्ये बाकी सर्व पहिल्यापासून रॅली सुरुवात तुम्हीच केली. गावाकडे मागोर आमचा बसेल काय सांगा मागोर आमचा बसेल काय सांगा फक्त शिवसेना आपला दावा करते की मागोर आमचा बसेल. केली आहे. राज्यात सरकारी नोकरीची ओढ पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. ठाणे शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील रिक्त जागांसाठी हजारो तरुणांनी अर्ज केल्यानं यंदा भरतीचं मैदान चांगलंच गाजणार आहे. शहर पोलीस दलातील एका जागेसाठी 32 तर ग्रामीणमध्ये 28 उमेदवार रिंगणात नशीब आजमावणार आहेत. ठाणे शहर पोलीस दलातील 654 जागांसाठी तब्बल 21,002 अर्ज ऑनलाईन दाखल झालेत, तर दुसरीकडे ठाणे ग्रामीण पोलीस दलात 167 जागांसाठी 4,700 अर्ज प्राप्त झालेत. यावरून सरकारी नोकरीची क्रेज पुन्हा एकदा दिसून आली आहे. दरवर्षीप्रमाणे रिक्त होणाऱ्या जागांसाठी पोलीस दलात भरती प्रक्रिया राबवण्यात येते. यावर्षीही या भरती प्रक्रियेचा श्रीगणेश झाला असून इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. त्यानुसार शहर पोलीस दलातील एका जागेसाठी 32 उमेदवार रिंगणात आहेत, तर ग्रामीणमध्ये एका जागेसाठी 28 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. त्यामुळे स्पर्धेचा स्तर कमालीचा वाढलाय. सध्या सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. या निवडणुकीचा धुरळा शांत झाल्यानंतर म्हणजेच 20 जानेवारी 2026 पासून प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. भरती प्रक्रिया पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने राबवण्यासाठी पोलीस प्रशासनानं तयारी अंतिम टप्प्यात आणली आहे.